गुड मॉर्निंग लीडर्स. या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंत अनाप सोनगावमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, तसेच या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले भीमराव पाटील सर यांचा पण खूप खूप धन्यवाद करतो. वेळात वेळ काढून मनापासून खूप खूप धन्यवाद. जसे की आपण जाणत आहात, आज जवळजवळ सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांनो, आपल्याला न्यू PDF आणि न्यू अपडेट जे काल परवा आलेलं आहे ते सविस्तर आज त्याविषयी आपले ग्रेट अपलाईन सविस्तर त्याविषयी चर्चा करणार आहेत, समजून सांगणार आहेत. तर त्यासाठी आपण आपले साथी सोबत मीटिंगमध्ये असणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. तर आशा करतो सर्वांनी आपले साथी सहयोगिनी कॉल केला असेल आणि या झूम सेशनला कनेक्ट झालेत की नाही रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे ये झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर यांच्या वाणीतून या नवीन अपडेट विषयी, नवीन PDF विषयी आपण मार्गदर्शन ऐकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर त्यासाठी सर्वांनी डिजिटली हँड्रेडच्या सहाय्याने, डिजिटली फ्लावरबुकच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. थँक्यू अनुप सर. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र बिझनेस पार्टनर श्याम इंगळे. आज प्रथमतः म्हणजे झूम सेशन साठी जे सिरियस लोक बसलेले समजून घ्यायचे त्यांना, तर त्यांचं प्रथमतः स्वागत, वेलकम, की आपण आज काहीतरी वेगळं शिकणार आहोत आणि वेगळं जे अपडेट आले ते बघणार आहोत. मेटावेल 29 जून 2022 साली मेटाफोर्स नावाने स्थापना झाली त्याची. LLC अंतर्गत प्रोजेक्ट आहे. पण डाव वोटिंग थ्रू याच्यात काहीतरी म्हणजे जे महत्वाचे चेंजेस होत असतात ते चेंजेस होऊन आपल्याला जो फायदा असेल त्याचा, असं काही लॉस काही नाही. आज या प्रोजेक्टमध्ये आज तुमच्या समोर स्क्रीन आहे, त्याच्यात आपण स्लाइड बाय स्लाइड बघणार आहोत. याच्यामध्ये काय चेंजेस झाले आणि आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे. तर सर्वात महत्वाचा जी गोष्ट आहे, जो मेकॅनिझम आहे हा फिक्स आहे. याचा हा जो S6 आणि S3 चा मेकॅनिझम फिक्स आहे, तो चेंज होत नाही. चेंज काय झाला मागच्या वेळेस, फक्त प्राइस चेंज झाली. पण आज काय चेंज झालं ते आपण आज बघणार आहोत. तर प्रत्येकाने आपले जे को पार्टनर्स असतील, अपलाईन असेल किंवा डाऊनलाईन असेल, एखादा अपलाईन फार बिझी आहे, त्याला मीटिंगला बसायला टाइम नाही, पण ज्या डाऊनलाईनने कमीत कमी त्याला फोन करून सांगा की आपण आज पुढचा जो प्लॅन येतोय, म्हणजे पुढची जी सिस्टीम येतोय, पुढच्या ज्या पदार्पण करणार आहोत आपण ज्या प्रोजेक्टमध्ये, जो मेटावेलचा जो प्रोजेक्ट आहे हा फक्त 2 ते 3% आता रन झालेला आहे. भविष्यात हा 100% रन होणार आहे. त्यामध्ये काय बदल घडणार आहे, किमान मला समजलं काहीतरी समजल 2-5%, तुला 2-5%,
असं करून आपण समजून घेऊ. आज याच्यामध्ये का बदल होणार, का जॉईनिंग होत नाही, हे पुढचं गणित तर पुढंच आहे, आपल्याला सांगू शकतो आपण. पण आज एक सर्वात महत्वाचं आहे की आपल्या समोर जी सिस्टीम येते की त्यामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण आपल्याला सिरियस होणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रुपला मेसेज टाकतोय, मीटिंग आज, अपडेट आहे. अपडेट ज्या वेळेस असेल त्यावेळेस प्रत्येक अपलाईन आणि डाऊनलाईन ऍक्टिव्ह म्हणतो मी. ज्यांना काम करायचं नाही ते म्हणजे कनेक्ट नाही झाले तरी चालते. याच्यामध्ये फार म्हणजे लोक लागतात असं काही नाही या बिझनेसमध्ये. इथं गर्दीची गरज नाही आपल्याला, दर्दी लोक लागतात. त्यासाठी जे जे ऍक्टिव्ह अपलाईन असेल, ज्याला खरंच पैसा कमावायचा आहे मनापासून, शो नकोय, ते डाऊनलाईन साठी शो करू नका, एकदम सिरियसली राहा. आणि जे सिरियस राहतील तेच लोक टिकतील या बिझनेसमध्ये. तर आपण स्लाइड बाय स्लाइड बघू. आज TNDS मध्ये काय चेंजेस होणार आहे किंवा आपल्याला जो प्रॉफिट आहे ते बघू. आपलं जे प्रॉफिट किंवा मतलब असेल ते बघणं गरजेचं आहे. बाकीचं जे आहे ते चालतच राहणार आहे. तर जे गाईडलाईन आलेली ती म्हणजे काय पुढे काय चालणार आहे ते बघू आपण. स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटेजी मध्ये प्रत्येकाला एम टॉनिकची गरज आहे, प्रत्येक वेळेस सांगतो आपण. एम टॉनिक केव्हा भेटेल आपल्याला, आपल्याला हे जर समजलं तर. तर TNDS जो प्रोग्राम आहे आपला सर्वात महत्वाचा, ह्यामध्ये बदल काय होणार आहे. तर यामध्ये सर्वात मोठा जो बदल राहणार आहे मित्रांनो, ऍज इट इज सर्व काही समान राहील. मागचं जे होतं तेच राहणार पुढे भविष्यात, त्याच्यात काही बदल होणार नाही. पण त्यामध्ये काही जे प्रोजेक्ट आहे ते डिप्लॉय होणार आहे. उदाहरणार्थ जे NFT रॉयल्टी आपली, ते सुद्धा तुमचं TNDS वरती येणार आहे. आजपर्यंत TNDS वरती फक्त गोळे माणसं आले तरच पैसा येत होता. पण आज इथून पुढे म्हणजे 1 दिवस 2 दिवस किंवा एवढ्या 8 दिवसामध्ये तुम्हाला एकदम पूर्ण चेंजेस दिसन या TNDS वरती. एखादा व्यक्ती गेम खेळतो, तो सुद्धा या बिझनेस मधून पैसा कमवू शकतो. कसा कमवून, त्याचे स्लॉट आहे आणि त्या स्लॉट वरती समजा प्रोडक्ट देत आहे पुढे, जर समजा ज्याचे लेवल मोठे आहे तर त्याला मोठा फायदा होणार लेवल वाईज. त्यासाठी आपल्याला बिझनेस आता स्टार्ट करणं गरजेचं आहे, सुरुवात करणं गरजेचं आहे. आज प्रत्येकाची या बिझनेसची जर्नी चालू होती, सुरुवात चालू होती. जी पुढची सिस्टीम राहील किंवा जो प्रोजेक्ट राहील आपला गेमचं, जो म्हणजे पुढची पिढी राहील या बिझनेसची, यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग जे पारंपरिक जे गेम असतात त्या टाईपचे सुद्धा त्याच्यामध्ये गेम येतील, त्याच्यातून पण इन्कम येईल तुम्हाला. जे प्रोडक्ट असतील म्हणजे जे आपल्याला फिजिकल प्रोडक्ट नसतात पण डिजिटल, ते डिजिटल प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला याच्यातून प्रॉफिट कमवून देणार आहे. त्यामुळे TNDS फक्त लोक जोडले, लोक आणले, पैसा आला असं नाही राहणार इथून पुढे. याच्यात फार मोठा चेंज होणार आहे, बदल होणार आहे. तर ते प्रत्येकाने आपण समजून घेणं गरजेचं आहे की आतापर्यंत आपण जे काम केलं फक्त लोक आणले आणि लोक आणले तरच पैसे येत होता. इथून पुढे आपल्याला वेगवेगळ्या इन्कम सोर्स चालू होणार आहे. कोणत्या स्वरूपात होणार आहे, काय होणार आहे, हे आपण पुढच्या स्लाइड वरती बघणार आहोत. तर एवढंच एक समजून घेणं गरजेचं आहे. TNDS मध्ये फार मोठा चेंजेस होतोय. यामध्ये मल्टिपल सोर्स मधून आपण इन्कम कमवणार आहोत. त्यानंतर हा बिझनेस चालू करायच्या वेळेस आपण पूर्वी काय करायचो, डाय वगैरे असायचे आपल्याकडे, काय डाय आणि पोल लागायचे आपल्याला, त्यावेळेस तुम्ही तो बिझनेस चालू करू शकता. पण आज आपल्याला इथून पुढे ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट होईल आपला, ऑडिट चालू आहे, ऑडिट कम्प्लीट झाल्यानंतर केव्हा पण हा बिझनेस चालू होईल, 24 तासाची कॅप मुदत देतील आणि ते रन होईल. आपण आपलं काम करणं गरजेचं, ते त्यांचं काम करतायत. ऑडिट वगैरे याच्यावरती आपल्याला विचार करायची गरज नाही. फक्त आपल्याला फोकस कोणता करायचा, आपल्या बिझनेसवरती, आपला पैसा कसा वाढेल. तर इथं हे जे स्टार्ट करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला पोल म्हणजे मॅटिक लागतीचे, जी ब्लॉकचेन आहे त्याची गॅस फीस द्यावाच लागेल. पण इथं ज्यावेळेस तुम्ही डाय ठेवत होते तर इथं डाय नाही, तुमचं जे मेन वॉलेट राहील त्यामध्ये तुम्हाला CS कॉइन ठेवावा लागेल. आता हा CS कॉइन का ठेवायचा आहे, ही मेन करन्सी. जसं तुमच्या खिशात रुपये आहे, तो रुपयाच लागेल, तुम्हाला डॉलर नाही लागणार. इथं तुम्ही USA मध्ये गेले डॉलर लागेल, दुबई मध्ये गेले त्याची करन्सी लागेल, कोणत्याही देशामध्ये गेले वेगवेगळी करन्सी लागते. पण
आज आपण या प्रोजेक्टमध्ये काम करतोय मेटावेल मध्ये, आपल्याला अभिमान पाहिजे की आपली स्वतःची करन्सी येते सीएस. हा सीएस जे आहे ती फार म्हणजे प्रभावी करन्सी राहणार आहे. यामध्ये आपण उसनवारी केलेली नाही. आज समजा आपण डाय डॉलर जे घेत होतो, समजा डायवर जे चालत होतं आपलं, हे दुसऱ्यावरती डिपेंडिंग बिझनेस होता. इन फ्युचर मध्ये काही पण होऊ शकत होते. पण आजच्या सिस्टीम मध्ये किंवा आजच्या घडीला आपल्याला आपली स्वतःची करन्सी युनिक आहे. एवढं काही सोपं नाही मित्रांनो. स्वतःची करन्सी वापरून आपण हा बिझनेस किंवा हे स्लॉट आपण ओपन करणार आहोत. म्हणजे तुम्ही जे स्लॉट डाय मध्ये घेत होते ते तुम्हाला सीएस कॉइन लागलेला. पण या सीएस कॉइन डायरेक्ट सीएस कॉइनने होणार नाही, आधीच क्लिअर करतो तुम्हाला. त्यासाठी आपल्याला फर्स्ट तुमच्या वॉलेटमध्ये सीएस कॉइन तर लागेलच, पण त्याबरोबर तुम्हाला IGT इनर गेमिंग टोकन, परत लक्षात घ्या, इनर गेमिंग टोकन याचा रेट जे डॉलरचा रेट असतो त्याच्या बरोबर असतो. 1 IGT इज इक्वल टू 1 डाय. याच्यात चेंजेस नाही, रुपये म्हणजे चेंजेस होणार नाही. कारण याच्यामध्ये समजा आपले सीएस कॉइनचा जे रेट आहे तो फ्युचर मध्ये. सर तुमचा आवाज ब्रेक होत आहे. एक मिनिट सर, येतोय का आता क्लिअर सर? हॅलो अनाप सर, आवाज येतोय क्लिअर? ठीक आहे सर. तर ह्यामध्ये जे सीएस कॉइनचं जे रेट आहे अप अँड डाऊन चालू असतं. समजा मार्केटनुसार त्याचा रेट कमी जास्त होईल, पण ज्या वेळेस आपण हा टोकन घेणार आहे त्याचा रेट कमी जास्त होणार. त्याचं स्टेबल येते, स्टेबल गेमिंग कॉइन येतो, त्याचा काय रेट चेंजेस वगैरे होत नाही, ऍज इट इज त्याचा रेट राहील. म्हणजेच आपला इथं कुठं लॉस होणार नाही. सपोज एखाद्याला वाटलं मला समजा याच्यामध्ये IGT मध्ये टोकन मध्ये जर पैसा ठेवायचा आहे ते ठेवू शकतो, पण तो कन्वर्जन तुमचं कुठं होणार आहे? तुमचा सीएस कॉइन मध्ये होणार. म्हणजेच पूर्ण वापर जो आणलाय त्यांनी सीएस कॉइनचा, तो 100% सीएस कॉइन वरतीच हा प्रोजेक्ट रन होईल. याला तुम्ही डेस्कला गेले आणि डायरेक्ट IGT टोकन घेतलं असं होणार नाही. ज्यांच्याकडं सीएस कॉइन आहे, समजा एखाद्याकडे सीएस कॉइन नाही, मग त्यांनी काय करायचं, युएसडीटी कन्वर्जन तुम्ही कॉइन मध्ये करू शकता. कॉइनचं कन्वर्जन स्वॅप करायचं, ते एवढं अवघड काहीच नाही. ते ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपण लाईव्ह त्याचं दाखवू शकतो. तर प्रोजेक्ट चालू करताना एवढंच सध्या ध्यानात ठेवा की आपल्याला इथं सीएस कॉइन लागेल, त्यानंतरच तुमचे पुढचे स्लॉट ओपन होतील. आता त्याचं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आलेलं नाही IGTचं, ते पण लवकरच येईल. ते सुद्धा तुम्हाला फ्रंटला ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर AUSDTचं वगैरे दिलेलं आहे इथं. आधी सांगितलं तुम्हाला ऍडिंग द सीएस टोकन, हे काय सांगायची गरज नाही. आता इथं इम्पोर्ट करायला लागतं आपल्याला. म्हणजे आपल्याला कोणतं जर नवीन टोकन आलं तर त्याची एक लिंक येते किंवा ते कॉपी पेस्ट करून आपण ते ऍड करू शकतो. ती प्रोसेस दाखवलेली कस्टम टोकन मध्ये जाऊन. आतापर्यंत आपण सीएसचं जसं केलं तसंच तुम्हाला ते IGT टोकनचं ऍड करून आपण याच्यातनं करू शकतो. त्यानंतर रजिस्ट्रेशनचं दाखवलेलं इथं, रजिस्ट्रेशन कसं करायचंय सेम आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस कोणत्याही प्रकारचा बदल नाही, त्याच पद्धतीचे रजिस्ट्रेशन होईल आपण आजपर्यंत करत आलेलो आहे इथं. त्याच्यामुळे त्याचं पण काय डोक्याला टेन्शन घ्यायचं काम नाही. हे समोर तुमच्या स्क्रीनवर आहे. ऑलरेडी त्यांनी सगळे रजिस्ट्रेशन वगैरे कशी करायची प्रोसेस त्यामध्ये गाईड केलेले आहे. हे सर्व तेच आहे, याच्यात काही बदल नाहीये. म्हणजे जे जे प्रोजेक्ट आहे त्यांचे वेगवेगळे. सपोज आता याच्यात कोणता प्रोजेक्ट आहे, हे TNDC तर तुमचं दिलेलं आहे, युनाइट फोर्स दिलेला आहे, डेक्स दिलेला आहे, रॉयल्टीक्स दिलेला आहे. आता हे पहिला चालू आहे याच्यातला, हा पण काही दिवसात चालू होईल. डेक्स चालू आहे आपला, रॉयल्टी पण चालू आहे. असे 2-3 प्रोजेक्ट आता रन आहे. पण आपल्याला हे बाकीचे जे प्रोजेक्ट आहे, अकॅडमी चालू होते याच्यामध्ये, तर तो पण आपण याच्यामध्ये ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपण प्रत्येकाने त्या प्रोजेक्टचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वतः वैयक्तिक काम करू शकता. याला माणसं वगैरे किंवा कम्युनिटी आणायची गरज नाही. या बाकीच्या प्रोजेक्टसाठी TNDS वरती तुम्हाला माणसं आणावं लागतील.
कुठपर्यंत ज्यावेळेस रन होईल तुमचा प्रोजेक्ट, बाकीचे जे प्रोजेक्ट येतील त्यावेळेस नंतर तुम्हाला गरज पण पडणार नाही माणसाची. कारण गेम खेळला तरी पैसे येणार, बाकीचे प्रोजेक्ट मध्ये काम केलं, प्रोडक्ट विकले तरी पैसे येणार आहे. त्यामुळे सध्या ज्यांना इन्स्टंट पैशाची गरज आहे, ज्यांना पैशाची गरज नाही, त्यांनी TNDS वरती काम नाही केलं तरी चालेल. ज्याला पैशाची गरज आहे त्यांनी 100% TNDS वरती फोकस करा. सगळ्यात मोठा पैसा आजच्या मितीला जगामधला एकमेव प्रोजेक्ट आहे तो म्हणजे TNDS. सगळ्यात मोठा पैसा कमवू शकतो. आता यात बोनस वगैरे चालू होणार आहे. जो TNDS जो प्रोग्राम जो सिस्टीम आहे ती, तर जी टीम असेल, टीम थ्रू सुद्धा तुम्हाला बोनस चालू होतील. तुम्ही विचार करा, एका ठिकाणी तुम्ही काम करता पण तुम्हाला मल्टिपल पैसा येणार आहे. पण ते बोनस आपल्याला घ्यायचे की नाही ते घ्यायचे आपण विचार करायचा. आपण जर बोनस जर कमवायचे असेल तर आपल्याला टीम वाढवली तर TNDS साठी तर तुम्ही इथून बोनस कमवू शकता. म्हणजे मल्टिपल सोर्सेस चालू होणार आहे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर पुढे बघू आपण. हे सगळं तेच दिलेलं आहे, प्रोसेस कशी काय ते. हे सगळं आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही याच्यामध्ये. ऍज इट इज आहे. हे तुमचे प्रोफाईल वगैरे पहिले जी होती त्याच पद्धतीने राहणार आहे. थोडस काही चेंजेस होऊ शकतात त्याच्यामध्ये. इथे जे लोक आपण TNDS मध्ये कनेक्ट केले हे डायरेक्ट येणार तुमच्या सायकल वगैरे आणि कोणत्या लेवलला हे एका सिक्वेन्स मध्ये येणार आहे. टोटल किती पार्टनर्स आहे इथं दिलेले. एक मिनिट हे बघा, तर इथं आतापर्यंत सेपरेट होतं पण इथे एकत्र केलेले. इथं टोटल पार्टनर, हे टोटल सायकल किती झाला आणि तुमचे लेवल किती हे लगेच कळणार. समजा एखादा कनेक्ट झाला तर त्याला सुद्धा कळू शकतात ऑफलाईन कोणत्या लेवलला किती लोक यांनी कनेक्ट केलेले या बिझनेसमध्ये. तर तो विचार करू शकतो याच्याबरोबर काम करायचं की नाही. कारण प्रोफाईल बघितली जाईल तुमची मित्रांनो याच्यामध्ये पण. जे जे जास्त मोठं काम असेल तर लोक लगेच त्याला कनेक्ट होतील. इथं सुद्धा आपली परीक्षा लागेल. हे युनाइट वर्स जे आहे बिट फोर्स मायनिंग, तर बिट फोर्स मायनिंग बघा तुम्हाला इथं आलेलं आहे. मग हे लवकरात लवकर हा प्रोजेक्ट सुद्धा आपला रन होईल. इथे AV येणार त्याच्यावरती. युनाइट वर्स जे पॉइंट आहे ते AV मध्ये येणार इथं. हे पण चालू होईल आपलं लवकरात लवकर. आता पर्सनल जी आहे इन्फॉर्मेशन, जी लिंक वगैरे असते आपली, ऍज इट इज आपण तिथनं काढू शकतो जसं आपण पूर्वी करायचो त्याच पद्धतीने. त्याच्यात नवीन काहीच नाही. त्याच्यामुळं असं फार चेंज झालंय काय असं काही नाही. फक्त एक मेन जे कन्सेप्ट आहे अर्निंग आणि आपल्याला प्रोजेक्ट कशावर चालणार आहे हे लक्षात घ्या. प्रोजेक्ट आपला हा डायवरती चालणार नाही. इथून पुढे जो प्रोजेक्ट चालेल तो सगळा तुमचा CS कॉइन वरती चालेल. त्यानंतर जो मेकॅनिझम आहे हा S3 आणि S6 चा मेकॅनिझम मध्ये जोपर्यंत हा प्रोजेक्ट चालू आहे, म्हणजेच कुठपर्यंत जोपर्यंत जगात लोक आहेत, कम्युनिटी आहे आणि जोपर्यंत इंटरनेट आहे तोपर्यंत हा मेकॅनिझम ह्या प्रोजेक्टचा सेम राहील. S3 आणि S6 मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. कारण हा पूर्णचे पूर्ण मेकॅनिझम 100% डिप्लॉय केलेला आहे. याच्यात तुम्ही ऍड करू शकता. आज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये सांगतो आपण इलिट किंवा डिलीट होत नाही, पण तिथं तुम्हाला डाव वोटिंग असते. डाव वोटिंग जी असती ती मतदान केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये डिप्लॉय करू शकता, ऍड करू शकता, ऍडिशनल करू शकता. पण तुम्ही तिथं बदल घडू शकत नाही. समजा S3 च्या ऐवजी S4 नाही करू शकत, S6 च्या ऐवजी S7 नाही करू शकत. ऍज इट इज सेम टू सेम राहणार. त्याच्यामुळे इथं पण चेंजेस काही दिलेले नाही, सेम आहे. कारण इथं बदल होऊ शकत नाही. S3 मध्ये 2 व्यक्तीचे पैसे आपल्याला येणार, एका व्यक्तीचे पैसे जो आपला ऑफलाईन असेल त्याला जाणार. S3 मध्ये सगळ्यात मोठा पैसा भेटू शकतो केव्हा तुम्ही जेवढे जास्त डायरेक्ट करणार. 2 व्यक्ती आल्यानंतर जो तिसरा तुमचा जो डाऊनलाईन असेल तो आल्यानंतर तुमचं रिसायकल होणार. हे सायकल ज्या होतात त्या 3, 6, 9, 12 जे स्लॉट आहे आपले नंबरिंग 3, 6 आणि 9, 12 यामध्ये तुमचे आणि तुम्ही जे कनेक्ट केले लोक बिझनेसमध्ये डायरेक्ट जे आणले तेच तुम्हाला पैसा कमवून देतात. यामध्ये न तुमचं अपलाईन काम करू शकत, न क्रॉस लाईन, ना दुसरं कोणी. इथं तुम्हाला फक्त कोण काम करणार, तुम्ही आणि तुमचा डाऊनलाईन. हे दोघच लोक काम करतात आणि मोठ्या स्वरूपात पैसे देतात. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोक आणा. S3 मध्ये तुम्हाला मोठ्या स्वरूपात काम करत पैसा भेटेल. आता S6 मध्ये काय होतंय,
जे आधीच बऱ्याचशा आता लीडर जुने आपले काय त्यांना माहिती आहे. तर इथं 3 लोकांचे पैसे आपल्याला भेटत नाही, पण 3 लोकांचे पैसे आपल्याला भेटतात. म्हणजे इथं 6च लोक आहे S6 म्हणजे. यस म्हणजे ध्यानात ठेवायचं हा स्लॉट, आणि 6 म्हणजे त्याचे मेंबर ऑफ ते जे लोक असतील, कम्युनिटी असेल, त्यांचा नंबर दिलेला आहे. 6 लोक वरती 3 लोक. तर 6 लोकांपैकी 3 लोकांचे जे पैसे जातात ते प्रत्येक वेळेस ते ऑफलाईनलाच जातील असं काही नाही. ते जो मेकॅनिझम आहे त्याचा, जो मेकॅनिझम जे असेल, आता इथं मेकॅनिझम दिलेला आहे समजा, हा मेकॅनिझम बऱ्याचशा लोकांना लक्षात येत नाही. प्रत्येक वेळेस तू त्या ऑफलाईन आले का पैसे तुम्हाला. आणि समजा इथं मी स्वतः आहे, यस, मी काम 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 काय केलं, योगेश विखे यांना इथं कनेक्ट केलं आणि इथं अनाप सरांना कनेक्ट केलं. हे 2 लोक या बिझनेसमध्ये आणले. तिसरा व्यक्ती आला समजा माझ्याकडं, तुपे मॅडमचं लॉग इन केलं मी, इथं मॅडम आल्या, आणि अजून एक व्यक्ती आला, तो इथे येणार, एक्स व्यक्ती समजा. आता हे बघा, मी इथे यस म्हणजे मी स्वतः, मी अनाप सर आणलेले आणि योगेश विखे आणलेले बिझनेस मध्ये. आता योगेश विखे सर आणि हे 2 माझे झाले डायरेक्ट, पण माझा जो तिसरा येईल तो कुठे येणार आहे, या अनाप सरांच्या डाऊन लाईनला येतो. इथं ही व्यक्ती येते. म्हणजे हा अपलाईनचा हा या डाऊनलाईनला फायदा झाला. हा तिसरा इथं आलेला आहे. हा मला काय फायदा झाला का याच्यामध्ये लगेचच्या लगेच, यस, याच्यामध्ये यांच्या खाली आला म्हणून याचा मला फायदा झाला, लगेच पैसा भेटला मला. पण यांचे हे तुपे सरांनी जर समजा 2 लोक टाकले, तुपे मॅडमने 2 लोक टाकले, याचा पैसा कोणाला जाणार आहे, या अनाप सरला जाणार. हा मेकॅनिझम आहे. पण हेच जर समजा तुम्ही S6 मध्ये बघितलं तर S3 मध्ये अगदी वेगळं आहे. मी जेवढे लोक टाकल, समजा इथं योगेश विखे सर टाकले, हे तुपे मॅडम आहेत, इथं अनाप सर आहे, हे माझे जे डायरेक्ट आहे हे सगळे माझ्या इथे येणार. पण इथं अगदी वेगळे, इथं असं होत नाही. म्हणजे इथं अपलाईनचा जो डाऊन लाईन असतो, त्या डाऊन लाईनचा जो क्रॉस लाईन असतो तो त्याला पैसा देऊन जातो. जेवढे मॅक्झिमम लोक टाकणार त्याचा तर पैसा तुम्हाला 100% भेटणार. कारण हे सायकल पूर्ण होणं गरजेचं. एक तर तुम्ही भरवा किंवा तुमच्या डाऊनलाईन कडून भरून घ्या, तरच तुम्हाला ही सायकल, जशी सायकल फिरन, जसं सायकलचं पॅन्डल मारतो आपण, ओरिजिनल जी सायकल जी, त्याच पद्धतीने ती सायकल पुढे जाते. तसंच तुम्ही या बिझनेस मधून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण काय काम करायचंय, आपण आपल्याकडे ज्यांच्याकडे लोक नाही तर त्यांनी त्या डाऊन लाईन कडे फोकस करा. जो आपला को पार्टनर बिझनेस मध्ये आला त्याच्याकडनं 2-2 काढीत राहा. जर वर आपल्याला सापडतच नाही, समजा कोणाचीच ओळख नाही जगामध्ये, तर किमान 2 लोक जर असेल तर त्या 2 लोकांवरती काम करा, त्यांच्याबरोबर प्लॅन करा. त्याचे 3 झाले, त्याचे 6 झाले, ज्याचं घर भरलं तो बरोबर तुम्हाला पुढे नेतोय, बरोबर तुम्हाला पैसे कमवून देतोय. मग एवढं तरी काम करू शकता. हे 2 ऑप्शन आहे. आपली स्वतःची डायरेक्ट ओळख असेल तर तुम्ही मोठ्या स्वरूपात पैसे कमावा. पण आपली ओळखच नाही तर किमान या भारताच्या जवळजवळ 150 कोटी लोकसंख्येमधून 2 लोक ओळखीचे काढायचे, आणि जे 2 लोक असतील, आपल्यासारखे नाही करायचं, आपलं डुप्लिकेशन नाही करायचं, त्यांच्याकडे जास्त लोक असावे, म्हणजे आपला बिझनेस फास्ट चालत. तर हे 2 लोक तुम्हाला ते 2 सायकल तर पूर्ण करणारच आहे, ते तुमच्या इथे येतील S3 मध्ये. पण हा S3 मध्ये तुम्हाला थांबावं लागेल, कारण याचे 3 झाल्यानंतर हा इथं प्लेसमेंट होईल आणि नंतर हे घर खाली होईल. त्यासाठी तुम्हाला मोठ्या संख्येत जर पैसा कमवायचा असेल, मोठ्या स्वरूपात पैसा जर कमवायचा असेल, तर आपल्याला कम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला, टेक्सटाईल मध्ये काम करण्यासाठी आणि मोठा पैसा कमवा. इथं लाखो नाही करोडो रुपये लोकांनी कमवले तू ओरिजिनल मध्ये. हे काय फेक बातमी नाही. इथं कोणत्या परिस्थितीत तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 6 महिने असं बघायचं काम नाही या प्रोजेक्ट मध्ये. ते प्रोडक्ट बेस मध्ये तिथे जे मोठे मोठे भाषण दिले जातात, कारण लोक टिकवण्यासाठी. तुम्ही 5 वर्ष इथं दम काढा, मगच तुम्हाला पैसे येतील. लय मोठे माणसं होता तुम्ही. 5 नाही 50 वर्ष सुद्धा काही लोकांना नाही झालेत पैसे, नाही होऊ शकत. त्याचं कारण एक आहे, कारण 5 वर्षापर्यंत माणसाचा जीव तुटून जातो मित्रांनो. कारण प्रत्येकाला एवढा वेळ नाही की प्रपंच चालवायचा आहे, आणि प्रपंच चालवण्यासाठी पैसा लागतो. आज याच्यात येतोय बिझनेस मध्ये कामासाठी येतोय, कारण त्याला पैसा कसा बसा तो बिझनेस मध्ये येतो. कुठं बकेट मारायची असती, कुठं काय मारायचं असतं,
15,000 रुपये तिथं घालतो आणि पैसा किती कमवतो, त्याच्याजवळ टीम नसती सुरुवातीलाच. किती पैसा कमवतो, 500-200. गेला त्याचा जीव तिथंच. एका महिन्यात काम करून, दुसऱ्या महिन्यात काम करून, तिसऱ्या महिन्यात तो गायब होईल. पण ह्या बिझनेसमध्ये आपला जो मेटावेल मध्ये तुम्हाला आज जर तुम्ही बिझनेसमध्ये आलाय तर आज पैसा कमवू शकतो. जशी समजा गाय असते आपली, समजा कारवड विरोड झाली त्याला लगेच, तर ती 1 तासात उभी राहू शकते इन्स्टंट. तो मेटावेल प्रोजेक्ट आहे. माणसाचं जसं वेगळे, आता कोणीतरी पोस्ट टाकली दिघे सरांनी, वेळ काढा, वेळच नाही इथं. आज प्रत्येकाला इन्स्टंट घाई. आज जरी समजा नाश्ता करायचा असेल तर लगेच ढोकळ्याचं ते आणणार, पाकिट आणणार, फोडणार, लगेच ढोकळा तयार झाला. पूर्वी सारखं जायचं, गिरणीत जायचं, पीठ तयार करायचं, बाकीचे ते प्रोडक्ट टाकायचे, नंतर ढोकळा करायचा. अजिबात वेळ नाही. ज्या व्यक्तीला इन्स्टंट लगेच पैसा जर कमवायचा असेल तर त्यांनी मेटावेल मध्ये काम करायचं. कोणतं मोटिवेशन नाही तुम्हाला, पैसा हा सगळ्यात मोठा मोटिवेशन. पैसा ज्याच्याकडे त्याचं सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. मी चॅलेंज वरती सांगतो तुम्हाला, तुम्ही आज कनेक्ट व्हा 6 स्लॉटनी आणि 1,20,000 रुपये लगेच त्याच दिवशी कमवा. असं कोणता बिझनेस आहे? चला तुम्ही कोणत्या प्रोडक्ट बेसमध्ये, ओपन चॅलेंज आपली, कोणती कंपनी असून त्या प्रोडक्ट बेसमध्ये, जर 1,20,000 रुपये जर त्यांनी कमवून दाखवले ना, आपण बिझनेस सोडून देऊ. फक्त आपण सांगन त्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे. 5 लोक आणा, 5 ते 6 लोक आणा बिझनेसमध्ये. जर तुमच्याकडे लोकच नाही, तुम्ही 2 लोक आणायचे, त्यांच्याकडून 2-2 करून घ्या, तरी तुम्ही 1,20,000 रुपये कमवू शकता या बिझनेसमधून. तर असं वेगळा बिझनेस एकदम. इथं थांबायचंच काम नाही. बरेचसे प्रोडक्ट बेसवाले प्रत्येक वेळेस मोटिवेशनल स्पीकर आणण्याचं कारणच असतं त्याला. 1.5, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 6 लाख, 10 लाखापर्यंत मोटिवेशनल स्पीकर घेतात, पैसे घेतात. कोणत्या प्रकारे त्या कंपनीचं काही घेणं देणं नसतं. आपण ज्यावेळेस मोटिवेशनल स्पीकर आणले होते, पहिला आम्हाला, आता पाटील सरांना कोणी पण फोन करून विचारू शकतात की त्यांनी अर्धा तास आधी विचारलं हा प्रोजेक्ट काय. मग आपण त्यांना सांगायचं, नंतर त्याच्यानंतर ते सांगतात आणि नंतर आपण टाळी वाजवत बसायची मित्रांनो. तर मोटिवेशन हे आपल्या स्वतःच मोटिवेशन पाहिजे आपल्याला. आपण स्वतः पैसे कमवले, नंतर आपल्याला ते मोटिवेशन येतं. कोणत्याही प्रकारचा मेटावेल मध्ये मोटिवेशनल स्पीकर आणून बिझनेस वाढू शकत नाही. यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. कोणत्या मोटिवेशनल स्पीकरला समजणार आहे? S6, S3 काहीच माहिती नाही त्याला. तो फक्त तुम्हाला सांगा लोक कसे कनेक्ट करायचे, लोक कसे आणायचे. बस जर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर पेक्षा तुम्ही जर समजा काम केलं याच्यामध्ये S6 किंवा S3 वरती आणि 2 पैसे कमवले, स्टेटस ठेवलं, लोक, तुम्हाला गरज नाही कोणाची मोटिवेशनची, लोक तुमच्याकडे येणार आहे. आणि आज जो प्रोजेक्ट चालू होणार आहे आपला, हा, यामध्ये तर गरजच राहणार नाही कोणाला. कारण यामध्ये तुमचे जे कन्सेप्ट येणार आहे, समजा वेगवेगळे जे प्रोडक्ट येणार आहे डिजिटल, त्यामध्ये तुम्ही फार मोठ्या स्वरूपात पैसा कमवू शकता. एखाद्याला समजा गेम खेळते ती चांगली, दायगोणी मॅडम आहे, 3.4 बिलियन त्यांचे पॉईंट झाले, क्रिस्टल पॉईंट. त्याच्यातून तुम्ही त्या NFT खरेदी करू शकता. आता बरेचसे लोक खेळत नसेल किंवा कंटाळायचं असेल, काय अरे बोगस आहे, याच्यातून काही येत नाही, रिमार्क लगेच देऊ शकतो आपण, याच्यात काही भेटत नाही आणि कशाला टाइमपास करायचं. तर मित्रांनो, ज्यावेळेस 3.4 बिलियन त्यांच्याकडे पॉईंट झाले क्रिस्टल, जर लॉटरी लागली तर फार मोठी लॉटरी लागू शकते. पण गेम खेळायची सुद्धा एक प्रोसेस असते. गेम खेळावं केव्हा हे सुद्धा तुम्ही ध्यानात घ्या. ज्यावेळेस एकदम एम्प्टी वेळ असेल. आज आपल्याला इन्स्टंट पैसा पाहिजे तर आपण टेक्सटाईल वरती काम करणं गरजेचं आहे, लोकांसंग कॉल करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला रात्री झोप येत नाही ना, तुम्ही गेम खेळा, बरोबर 1 तासात 1.5 तासात तुम्हाला झोप येईल. हे पण तुम्हाला औषध सांगतो. टेन्शनमुळे कधी कधी झोप येत नाही, तर तुम्ही गेम खेळा, त्यावेळेस पैसा येणार आहे ना तुम्हाला. पण कंटिन्युअस पण गेम खेळू नका, कारण हा ब्रेन वरती फार मोठा इफेक्ट होऊ शकतो याच्यापासून. कोणतीही गोष्ट सातत्यपूर्ण 30-30 जर करत बसले, एक तर डोळ्याला त्रास होईल, कारण बरेचसे आपले लीडर आहे ते 50 किंवा 50च्या बाहेर गेले, कोणी जवळपास आलेले, परत ऑपरेशन करायचा खर्च वेगळा होईल,
कारण मोबाईल जास्त सारखं सारखं बघणं पण चांगलं नसतं, त्याची पण काळजी घ्या. कारण जर एखाद्याने म्हणलं पैसा येतोय तर तो नुसता फक्त गेमच रट्टा मारेल, तर त्यावेळेस तुम्हाला याचा पण विचार करा की पुढे परत ऑपरेशन आलं तर त्याचं झंझट होईल. त्यामुळे गेम सुद्धा लिमिटेड खेळा. कंटिन्युअस गेम मोबाईल बघू नका. त्याच्यापेक्षा आपण कॉलिंग वरती भर द्या. कॉलिंग करा, लोक कनेक्ट करा आणि मोठा पैसा कमा. सोपा मेकॅनिझम आहे. इथं कोणत्या प्रकारचं रॉकेट सायन्स नाही. पैसा कमवायचं ह्या बिझनेसमध्ये रॉकेट सायन्स नाही. इथं आपण स्वतःच ठरवू शकतो, प्लॅनिंग करू शकतो आणि पैसा किती कमवू शकतो. आता बरेचसे लीडरला प्रॉब्लेम येतो की मी ऑनलाईन काम कसं करू. जो ऑनलाईन ऑनलाईन काम करतात त्यांना विचार तुम्ही कसं करायचं ते सांगतील तुम्हाला, कनेक्ट होऊ शकतात. बरेचसे लीडर आहे आपले ते 100% ऑनलाईन काम करतात आणि 100% जॉईनिंग काढतात. पण त्या पद्धतीने काम करा, शिकून घ्या. बदल हा आपल्यात घडवायचा असतो, दुसऱ्याला बदलायचं नसतं आपल्याला कधी. कारण तो समजा त्याने ते ठरवलेलं आहे की मला याच्यात असं टाईपचं कामच करायचं नाही, त्याला सांगूच नका, तो बदलणारच नाही, तो तसाच चालणार. त्यामुळं प्रत्येकाने डिजिटल ऑनलाईन कामाकडे लक्ष दिलं, फोकस केलं तर याच्यातून मोठ्या स्वरूपात इन्कम कमवू शकतो आपण. तर आज आपल्याला जो बरेचसे क्लिअर कट झाला असं की जे पीडीएफ आलेले आपली त्यामध्ये आपल्याला फक्त मेन जे कन्सेप्ट राहील डायच्या ऐवजी IGT, आय इंटरनल गेमिंग टोकन, याचा अर्थ अशा पद्धतीने इथे समोर तुमच्या स्क्रीनवरती आले IGT टोकन. आता एक IGT म्हणजे एक डाय किंवा $1, याचं कन्सेप्ट सेम आहे. याचं CS जेव्हा कन्व्हर्जन करणार आहे तुम्ही तर 5 मिनिटाचा रेशो राहील तो. किती? 5 मिनिटाचा. म्हणजे 5 मिनिटात तुमचं USDT मध्ये किंवा तुम्हाला कशात कन्व्हर्ट करायचं ते करू शकता तुम्ही. तर एक CS मधून तुम्हाला जर $5 जर त्याचा रेट असेल तर त्याच्यात एक डाय किती होतील हे पण याच्यामध्ये दिलेलं आहे. एक CS चे तुमच्या समजा $5 रेट असेल तर 5 IGT टोकन तयार होतील तुमचे आणि त्याच्यातून तुम्ही ते घर परचेस करू शकता. म्हणजे डाय लागत होते तर आपल्याला IGT टोकन लागत किती लागत? 10 ते 10च लागणार आहे. जे घर $10 तेवढंच लागणार आहे. पण आपले जे करन्सी समजा CS आहे तो त्यावेळेस 5 लागला तर काही दिवसानंतर तो बारीक एकदम स्मॉल 0.1 0.2 लागतील आणि त्याच्यातून तुम्हाला IGT टोकन तयार होतील. पहिल्या स्लॉटसाठी 10 IGT टोकन तयार होतील. समजा 4 लाखाला जर तो CS गेला तर तुम्ही विचार करा IGT टोकन किती तयार होतील त्याच्यात आणि तिथून आपण स्लॉट बाय करणार आहे. म्हणजेच आपल्याला पर्यायी ज्यांच्याकडे जास्त CS राहतील ते आजचे बादशाह राहतील फ्युचरमध्ये. त्यामुळे प्रत्येकाने टोकन वाढवण्याची गरज आहे. तर हे सगळे टोटली लेवल वगैरे दिलेले याच्यामध्ये इथं बघा तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे. इथं CS लिहिलं IGT डाय गायब झालं. फ्युचरमध्ये इथून डाय गायब होईल या मेन इनर बॅलन्स मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही कन्व्हर्जन करू शकता याच्यामध्ये डाय मध्ये पोल मध्ये CS वरती कन्व्हर्जन याचं करता येईल. ऑटो अपग्रेड सेम टू सेम राहणार आहे, याच्यात कोणत्या प्रकारचं चेंजेस नाही. तर आज जो आपलं जे आज सांगायचं होतं मला काय काय चेंजेस झालं, मेन फक्त कन्सेप्ट एकच ठेवा, IGT आपल्याला घ्यावा लागतील ते पण CS कॉइन थ्रू, दुसरं कोणता याला ऑप्शन नाही. एवढं बोलून मी माझे जे 2 शब्द आहे ते थांबवतो. बॅक टू होस्ट अर्णब सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन ग्रेट मार्गदर्शक माननीय श्याम मेघे सर यांनी जे आपल्याला आज नवीन PDF विषयी स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी या प्रोजेक्ट आपशी PDF विषयी समजून सांगितले आहे. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, अतिशय सुंदररित्या हा प्रोजेक्ट रन होत आहे. त्यासाठी आपल्याला CS कॉइन असणं गरजेचं आहे. आता आपण लवकरात लवकर घेऊन ठेवणं गरजेचं आहे, कारण पुढं आपल्याला सर्व हे फ्युचर त्याच्यातच आहे. तर घेऊन ठेवा.